लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपच्या चिंतन बैठका पार पडल्या। दिल्लीत नुकत्याच झालेल्या एका बैठकीत असं ठरल्याची चर्चा आहे की देशातील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गुजरात पॅटर्न राबवण्यात यावा, जेणेकरून नवीन नेतृत्वास संधी मिळेल आणि ज्या विधानसभा मतदारसंघात 3 पेक्षा जास्त काळ एकच व्यक्ती आमदार असेल त्याची उमेदवारी कापली जाण्याची शक्यता दाट असल्याची माहिती समोर आली आहे। त्या अनुषंगाने शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात देखील गेली 20 वर्ष आमदार आणि मंत्री राहिलेले विजयकुमार देशमुख यांची अडचण वाढण्याची शक्यता असून त्यांच्या ठिकाणी भाजप आणि संघ या दोघांची समन्वय ठेवणारा लिंगायत चेहरा समोर येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। भाजपने जर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात भाकरी फिरवली तर भाजपचे अनुभवी आणि लिंगायत चेहरा म्हणून चन्नवीर चिट्टे यांचे नाव समोर येण्याची दाट शक्यता आहे। वीरशैव लिंगायत मंचच्या माध्यमातून त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील सक्रियता ही त्यांच्या जमेची बाजू ठरू शकते, कारण नांदेडचे डॉक्टर अजित गोपछडे यांचे नावही राज्यसभेवर येण्याचे कारण वीरशैव लिंगायत मंच राहिले असल्याने आणि एकेकाळी स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू अशी चिट्टे यांची ओळख असून गेल्या 20 ते 25 वर्षांपासून भाजपचे निष्ठावंत म्हणून प्रत्येक विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे। यंदा संघाचे पाठबळ आणि पक्षनिष्ठा याचे फळ हे दोन्ही गोष्टी यांना उमेदवारी मिळण्यासाठी फायद्याचे ठरेल अशी चर्चा आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।